प्रेज लॉर्ड. प्रत्येकाचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. किती जण आनंदी आहे? किती जण आनंदी आहे? देवाचं वचन सांगता आनंद करा. पुन्हा सांगतो आनंद करा. का नाही सकाळच्या वेळेस आपण आनंद करूया, त्याची आराधना करूया. देवाचं वचन सांगतं मी असे उपासक शोधत आहे जे आत्मेने व खरेपणाने त्याची आराधना करतील. आणि आपण धन्य आहोत की आपण त्याची आत्मेने व खरेपणाने त्याची आराधना करतो. का नाही सकाळच्या वेळेस आपण पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने आपण देवाची आराधना करूया. आपण गीत गाऊन त्याच्या पुढे येऊया. आनंदाने पूर्ण अंतःकरणाने त्याची स्तुती करूया आणि देवाला धन्यवाद देऊया. टाळ्या वाजूया, आनंदाने त्याची आराधना करूया. आजचा दिवस त्यांनी आपल्याला दाखवला आहे. कारण त्याच्या सानिध्यामध्ये आनंद करूया. तो आपल्यामध्ये विराजमान आहे.
के चरणों में आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में मेरे यीशु के चरणों में। यस लॉर्ड, तेरे चरणों में आनंद है लॉर्ड, तेरी आराधना करते हैं लॉर्ड। तुझ्या सानिध्यामध्ये आनंद आहे प्रभा, तेरे भवन में, तेरे मंदिर में आनंद है लॉर्ड, तेरे भवन में शांती है लॉर्ड, तुझ्या मंदिरामध्ये शांती आहे म्हणून तुला धन्यवाद देतो। तुझी दया सनातन आहे, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो। हम तेरी आराधना करते हैं लॉर्ड, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड, तुझी दया सनातन आहे। हालेलुया लॉर्ड, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद। कारण आपले दोन्ही हात उंच करून आपण देवाला गाऊया, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद। फिर एक बार सब मिलकर गाएंगे, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद। टाळ्यांनी टाळ्या वाजून आपण देवाला धन्यवाद देऊया। त्याची दया सनातन आहे म्हणून आजचा दिवस आपण पाहू शकलो आहोत। दयाच्या देवाला धन्यवाद देऊया। यीशु तेरी दया से है मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से अरे मैं आगे बढ़ता हूँ। सब मिलकर यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ,
धन्यवाद धन्यवाद मोठ्याने येशू तेरा धन्यवाद 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 येशू तेरा धन्यवाद येशू तेरी दया से अरे मैं जीता जीता हूँ येशू तेरी कृपा से अब तक मरा नहीं जिंदा हूँ मैं येशू तेरी दया से मैं जीता हूँ येशू तेरी कृपा से मरा नहीं जिंदा हूँ मैं धन्यवाद त्या देवाला आपण धन्यवाद दूया येस समीकर धन्यवाद धन्यवाद अरे येशू तेरा धन्यवाद 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 राजा ए राजा तेरा धन्यवाद 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 पिता पिता तेरा धन्यवाद 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 यहोवा तेरा धन्यवाद हे राजा तेरा धन्यवाद हे पिता तेरा धन्यवाद हे यहोवा तेरा धन्यवाद हे यीशु तेरा धन्यवाद। यस लॉर्ड, हम आपको धन्यवाद देते हैं। राजा, हम आपको धन्यवाद देते हैं। पिता, हम आपको धन्यवाद देते हैं। यहोवा, हम आपको धन्यवाद देते हैं। यीशु, हम आपको धन्यवाद देते हैं। लॉर्ड, थैंक यू जीसस। धन्यवाद यीशुआ, तेरी आराधना करते हैं लॉर्ड। तू यहोवा निस्सी है लॉर्ड, तू यहोवा शालोम है लॉर्ड, तू यहोवा राफा है लॉर्ड। थैंक यू जीसस, हम आपकी आराधना करते हैं। धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। धन्यवाद यीशुआ, तेरी आराधना हो। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस, थैंक यू होली स्पिरिट लॉर्ड। धन्यवाद यीशु। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। मोठ्याने बोलू शकता का प्रेज लॉर्ड? किती जण आनंदी आहेत का? देवाच्या सानिध्यामध्ये काय आहे? आनंद आहे। काय आहे? आनंद आहे। प्रेज लॉर्ड। आणि देवाच्या सानिध्यामध्ये काय आहे? सुटका आहे। प्रभु के भवन में क्या है? छुटकारा है। क्या है? छुटकारा है। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। आपण प्रार्थना का करतो, आराधना का करतो? कारण की तो चांगला आणि विश्वासू देव आहे। प्रेज लॉर्ड। कारण आपण एक गीत गाऊन त्या देवाला आपण धन्यवाद देऊया।
पे ही कुर्बान है। सब मिलकर यीशु यीशु तू मेरी जिंदगी, तू मेरी पहचान है, अरमान मेरा सब कुछ तुझ पे ही कुर्बान है। दिल मेरा करे, दिल मेरा करे, दिल मेरा करे,
प्यार करते हैं। वी लव यू जीसस। तेरा प्यार सागर से भी गहरा है। थैंक यू लॉर्ड। तेरा प्यार तारों से भी ज्यादा तेरा प्यार है लॉर्ड। तेरी आराधना करते हैं। प्यार है तुझसे Yes, Lord, we love you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Jesus. धन्यवाद यीशुआ, तेरी आराधना हो Lord. Thank you, Jesus. धन्यवाद यीशुआ. Thank you, Lord. सतेरे ना 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 मानते धन्यवाद यीशुआ. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. धन्यवाद यीशुआ. तेरी आराधना हो. धन्यवाद यीशुआ. Thank you, Lord. Thank you, Jesus. आनंद से उसकी आराधना करेंगे। पाप हटाने को, शाप मिटाने को तू शक में आया खुदा। हमको बचाने को, मुक्ति दिलाने को सूली पे कुर्बान। सब मिलकर पाप हटाने को, शाप मिटाने को तू शक में आया खुदा। हमको बचाने को, मुक्ति दिलाने को सूली पे कुर्बान। मेरे आंसुओं को तूने शांति दिया। मेरे आंसुओं को तूने शांति दिया। फिर कहेंगे मेरे यीशु है, मेरे यीशु है,
से ना सोना मांगा है, ना चांदी मांगा है, पर तूने हमारे हृदय को मांगा है। और इस सुबह हम अपना हृदय हम आपको देते हैं लॉर्ड। थैंक यू जीसस। तेरी आराधना करते हैं लॉर्ड, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड, तेरे नाम की हम महिमा गाते हैं लॉर्ड। क्यों ना हम अपने आंखों को बंद कर उस खुदा की ओर ध्यान लगाएंगे। कारण आपण प्रत्येक जण आपले नेत्र बंद करून आपण देवाच्या सानिध्यात जाणार आहोत। त्याची महान उपस्थिती आपल्यामध्ये आहे। तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू आपल्यामध्ये विराजमान आहे। वो हमारे बीच में है।
सारी आराधना उसको देंगे। यीशु तुझे सारी आराधना, यीशु तुझे। तू जो कह दे मैं करूँगा, तेरी राहों पर मैं चलूँगा, तेरे चरणों में ही मेरे प्यारे यीशु। तू जो कह दे मैं करूँगा, तेरी राहों पर मैं चलूँगा, तेरे चरणों में ही रहूँगा। मेरे प्यारे यीशु आराधना यीशु तुझे, सारी आराधना यीशु तुझे। ओ आराधना यीशु तुझे, सारी आराधना इस सुबह हम आपको आराधना देते हैं, सारा आदर हम आपको देते हैं, सारी आराधना हम आपको देते हैं, क्योंकि आप राजाओं के राजा हो, आप प्रभुओं के प्रभु हो लॉर्ड। आपके अद्भुत जो पैर है वो लहरों पे चलते हैं लॉर्ड। थैंक यू जीसस लॉर्ड। तेरी आराधना करते हैं लॉर्ड, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं, तेरे नाम की हम महिमा गाते हैं लॉर्ड। सथेरे नाना नाना नमांदो रबालबा शकेरे नाना रबांदो रमांदो सथेरे नाना रबा शके रबांदो रवनमांदे सथेके रमांदो रबांदो रेना नाना रबो शके रबालबालबांदे सकेते रमांदो रबालबांदे। कारण आपला आवाज उंच करून आपण देवाला धन्यवाद देऊया, आपल्या स्वतःच्या शब्दाने आपण देवाच्या नावाला उंच करूया, त्या देवाला आपण धन्यवाद देऊया। तो चांगला आहे, आपण त्या देवाला धन्यवाद देऊया, तो आपल्यामध्ये विराजमान आहे म्हणून आपण त्या देवाला धन्यवाद देऊया। थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस, धन्यवाद येशू। आपण लोकांच्या येण्याच्या मार्गासाठी प्रार्थना करूया, प्रत्येक लोकांच्या येण्याचे मार्ग मोकळे होऊन आपण शब्दाने आपण देवाला प्रार्थना करूया। शतेरे नाना बांधे रे नाना बांधे, प्रत्येकाला शब्दात पवित्रपणे पाळण्यासाठी देवाने संयम कृपा करावी असं होऊ दे येशूच्या नावामध्ये। सर्व त्यांच्या मार्गात अडकणं आम्ही बांधून स्पष्ट करतो येशूच्या नावामध्ये। शतेरे नाना बांधो सतेगे रमांदे रे नाना रबो शकेते के रबरबला बांधे रे नाना बांधे रे नाना नाना बांधे। हर एक लोग के मार्ग तू खुले कर यीशु के नाम से। शतेरे नाना रबांदो सतेगे रमांदे रे नाना रबा शकेते नाना रबांदो रमांदे रे नाना रबा शकेते के रे नाना रबांदे। आपकी सामर्थ हमारे बीच में है, आपका अभिषेक हमारे बीच में है, आपका अग्नि हमारे बीच में है लॉर्ड, इसलिए हम आपको धन्यवाद देते हैं। शतेरे नाना रबांदे रे नाना रबांदो सतेगे रबांदो रबालबा शकेरे नाना नाना रबांदे शतेरे नाना रबांदो सतेरे नाना नाना रबांदे रे बांदो रबांदे रबांदो रबालबा शतेरे नाना नाना रबांदे शतेरे नाना रबांदे सतेगे रबांदो रबांदो रबालबा शतेरे नाना रबांदे सतेरे नाना रबांदे शकेरे बांदो रबालबा शकेते रबांदो रबांदे रबा सतेगे रबांदो रबालबा धन्यवाद यीशुआ, थैंक यू लॉर्ड। तेरी आराधना करते हैं लॉर्ड, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड। प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला स्तुती करतो, तुला उंच करतो प्रियप्पा। झालेली स्तुती आराधना तू आशीर्वादित केली त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रियप्पा। तू आमचं ओटांचं फळ मान्य केलंस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रियप्पा।
तू आमच्यामध्ये विराजमान आहे म्हणून तुला धन्यवाद देतो प्रियप्पा. तुझ्या उपस्थितीबद्दल, तुझ्या सानिध्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो प्रियप्पा. आजचा सप्पा दिवस तो आशीर्वादित कर प्रियप्पा. जे लोक येत आहे प्रत्येकाचे मार्ग तू ख्रिस्त येशूमध्ये मोकळे कर प्रियप्पा. सर्व त्यांच्या मार्गात अडखळण बंधन आम्ही बांधून उद्ध्वस्त करतो येशूच्या नावामध्ये. सर्व शब्दात न पवित्र पाळू देणाऱ्या त्या आत्म्याला, त्या स्पिरिटला आम्ही ब्रेक करतो येशूच्या नावामध्ये प्रियप्पा. प्रत्येकाला पवित्रपणे पाळण्यासाठी तू सायन कृपा कर येशूच्या नावामध्ये. आजचा शब्दात दिवस, आजचा संडे सर्व्हिस तुझ्या हातात देतो प्रियप्पा. इथून पुढची वेळ तुझ्या हातात देतो प्रियप्पा. प्रत्येकाचा विचाराचा मनाचा तू ताबा घे येशूच्या नावामध्ये प्रियप्पा. इथून पुढची वेळ तुझ्या हातात देतो प्रियप्पा. सर्व मान सन्मान गौरव तुला देत ही प्रार्थना नासरत कर येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. कारण टाळ्या वाजून आपण देवाला धन्यवाद देऊया. आपण प्रत्येक जण आपल्या जागेवर बसूया. इथून पुढच्या वेळेसाठी जोय आहे तो आपल्याला चालवेल. प्रेज द लॉर्ड. का नाही आपण कॉर टीमसाठी जोरदार टाळ्या वाजवू. एवढं सुंदररित्या ते आपल्याला देवाच्या सानिध्यात घेऊन गेले त्याबद्दल प्रेज द लॉर्ड. तर काही सूचना आहेत त्या ऐकून घेऊ आपण. मंगळवारची मध्यस्थी प्रार्थना आणि बुधवारची प्रार्थना सायंकाळी 5 वाजता नवीन हॉलवरती होईल. आणि शनिवारची आरोग्य सभा सायंकाळी ठीक 7:30 वाजता याच ठिकाणी होईल. आणि रविवारच्या चर्च सकाळी ठीक 10:30 वाजता याच ठिकाणी होईल. तर कृपया करून तुम्ही सगळेजण वेळेवर या. सूचना संपलेल्या आहे. तर ही वेळ आहे वचनाची. तर आपल्यामध्ये पास्टर पुढे येत असताना का नाही आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या परमेश्वरासाठी. हालेलुया. वी ग्लोरी टू जीसस. येशूसाठी टाळ्या वाजूया. आमेन 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 आमेन. ग्लोरी 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 ग्लोरी. थँक यू जीसस. बसूया खाली. हालेलुया. प्रभूला गौरव. आमेन. दर रविवारी जेवण ठेवल्यावर किती चांगलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संख्या वाढल. प्रेज द लॉर्ड. जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणले ते धन्य. हालेलुया. नीतिमत्वाची भूक आणि ताण असणाऱ्या लोकांना वचनाची ताण आणि देवाची ताण. मग दावीद महाराज म्हणतो की मला की जशी हरणी जशी पाण्यासाठी लुलपते तसा माझा जीव देवासाठी लुलपत आहे. हालेलुया. आणि निश्चित अर्थाने प्रियांनो आम्ही देवावर प्रेम करतो. त्यानुसार आम्ही या ठिकाणी आम्ही हजर आहोत. आणि निश्चित अर्थाने आम्ही लोकांसाठी प्रार्थना करतो. आणि प्रियांनो त्या प्रार्थना व्यर्थ जाणार नाही आहे. आणि प्रार्थनेचं उत्तर आमच्या देवाला द्यावंच लागेल. हालेलुया. त्यांनी तो आम्हाला हक्क दिला आहे की तुम्ही माझ्याकडे मागा. आणि निश्चित अर्थाने आपल्या गरजांना थोडं कमी करूया आणि देवांच्या गरजांकडे लक्ष देऊया. देवाची गरज काय आहे की लोकांचं तारण व्हावं आणि त्यांनी या चर्चमध्ये यावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही सहज शाब्बात आम्ही सहज घेऊ नये. वी हॅव टू रिस्पेक्ट द सब्बात. आम्ही देवाच्या शाब्बाताला लाईटली इझिली मुळीच घेऊ नये. महत्त्वाचे कामं जी काय आहे तुम्ही शाब्बाताला. तुम्हाला माहिती आहे का ऑस्ट्रेलियामध्ये पूर्ण पूर्ण खातं बंद असतं. मला वाटतं न्यूयॉर्कमध्ये तिथं कसला आवाज नाही का नाही. एवढा शब्दात तंतोतंत पाळतात तिकडं. काम करताना दिसलं की फाईन आहे त्यांना. शब्दाचं महत्त्व ज्याला कळतं त्यांना. आणि म्हणून ते लोक आपल्यापेक्षा 10 वर्षांनी पुढे आहेत. आपण किती प्रयत्न केला तर होणार नाही. काही तत्व आहेत, काही नियम आहेत, ते पाळल्यानेच आम्ही टॉप लेवलला जाऊ शकतो. तुम्हाला वाटतं मी मेहनत करतो किंवा मी श्रम करतो, मी ट्यूशन करतो, मी ह्या गोष्टी करतो आणि म्हणून मला ते अचीव करता येईल. मुळीच नाही. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, तुम्ही कमी अभ्यास केला तरी तुम्ही जास्त देवाला वेळ दिला तर तुम्हाला देव त्यात उंच करेल. लक्ष देऊन ऐका. प्रेज द लॉर्ड. कारण देव बघतो की जास्तीत जास्त तुम्ही वेळ कशाला देताय. कामाला देताय का, तुमच्या एज्युकेशनला देताय का. हालेलुया. एज्युकेशन काम फार महत्त्वाचं आहे. कामाच्या वेळेस काम करणं गरजेचं आहे. पण देवाच्या वेळेस देवाचं
स्तुती करणं, आराधना करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि शब्बात हा आम्हाला देवाला देण्यासाठी देवाने निवडलेला आहे. 6 दिवस तरी तुमच्या कामासाठी दिलेले आहेत. त्या 6 दिवसामध्ये तुम्ही तुमचं काम करू शकता. आणि 7वा दिवस म्हणजे सब्बात दिवस तुम्हाला त्यात कुठलंही काम करायचं नाही आहे. हालेलुया. अति महत्त्वाचं काम आहे, हे काम आहे, ते काम आहे. आता तुम्हाला सांगतो की नियमातून आम्ही बंधनातून मुक्त झालेलो आहे. आम्ही एखादा रविवार क्वचित वर्षातून एकदा, 2 महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून एकदा काय असेल क्वचित आम्ही बंग मारू शकतो. देव ते ॲडजस्ट करू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अति महत्त्वाचं काम आहे. पण काही लोक आहेत ते महत्त्वाच्या कामाला जुमानतच नाही. ते नाही, शब्बात म्हणजे शब्बात, पाळणार म्हणजे वेळ पाळणार म्हणजे पाळणार. तुम्हाला माहिती का, ज्यावेळेस न्यायाचा दिवस होईल प्रियांनो, 7-10 कुमारीमध्ये वेळ लागला. वेळेत पण येणं फार महत्त्वाचं आहे. हालेलुया. मी काही लोकांना सेवा देतो यासाठी की त्यांनी वेळेवर यावं. हालेलुया. आता मी या शुक्रवारपासून बायबल स्टडीज चालू होत आहे आपल्या नवीन ठिकाणी. बुधवारी केरसल असणार आहेत. लक्ष देऊन आहे का. नुसतं बुधवारीच नाही तर आपण मंगळवारी पण केरसल ठेवणार आहोत. हालेलुया. तर आम्हाला जितकं होईल तितकं देवाच्या वचनाचा आता आम्ही अभ्यास करणार आहोत. आणि बायबल स्टडीज 7 ते 8 असणार आहे. जर जास्तीत जास्त उशीर झाला 7:30 ते 8:30 लगेच आम्ही एक गाणं गाणार आहे आणि लगेच बायबल स्टडी आपण घेणार आहोत. वचन आपल्याला जितकं पाहिजे तितकं आम्हाला मिळालं पाहिजे. प्रियानो, वचनाचा आभास असल्या कारणाने आम्हाला काही गोष्टीचा नियम पाळता येत नाही. आणि म्हणून तुम्ही बायबल स्टडीला प्रत्येक लीडर्स तर प्रत्येक मला पाहिजे. नो एक्सक्यूज. जे केअरसेल लीड करतात त्यांनी तर पहिलं असलं पाहिजे. हा एक नियम आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुमचं काम असेल तर तुम्ही मला फोन करायचा आहे. मला सांगितलं पास्टर मला याला जमलं नाही आहे. बायबल स्टडी झाल्यावर मला सांगणं. आता बायबल स्टडीच्या अगोदर 2 दिवस अगोदर पास्टर मला यावेळेस जमणार नाही आहे. नाही जमलं तरी ठीक आहे. कुणाकडून नोट्स घ्यायचे आहेत ते तुम्हाला होमवर्क असणार आहेत. कारण तुम्ही केअरसेल लीड करणार आहे. तुम्हाला वचनाचं शिक्षण घेणं गरजेचं आहे. हालेलुया. या ठिकाणी आम्ही कुणाला असंच उभं करत नाही आहे. जे DTS करतात, जे 6-6 महिन्याचं कोर्स करतात किंवा 2-2 महिन्याचे बायबल स्टडी करतात त्यांना आम्ही इथं उभं करतो. प्रशिक्षण. बायबल सांगतं की सेवक नव शिकावा नसावा, शिकलेला असावा. हालेलुया. म्हणून मला केअरसेल तुम्हाला देताना तुम्हाला बायबलचा अभ्यास, तुम्ही बायबल किती वाचला पण त्याचा खोल सखोल अभ्यास तुम्हाला येणार नाही आहे. त्याला फोड करून सांगण्याची गरज आहे. म्हणून या शुक्रवारपासून आपण बायबल स्टडीला सुरुवात करत आहोत. मला काही एक्सक्यूज चालणार नाही आहे. थोडं मी आता स्ट्रिक होणार आहे. आणि स्ट्रिक होताना तुम्हाला थोडंसं दुःख वाटेल. दुःख वाटते ते दुःख वाटू द्या. हालेलुया. पण मला जितकं वचन तुमच्या मनामध्ये पेरलं जाणार आहे तितके तुम्ही आशीर्वादित होणार आहे. हालेलुया. आणि म्हणून या दिवसांमध्ये आम्ही बायबलचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मी एक विषय घेणार आहे. त्या विषयामध्ये आपण काही विषय तुम्हाला डबलदा येतील. प्रेयर लाईफ असेल, वचनाचा अभ्यास असेल, स्तुतिस्तवन काय आहे, वेळेचं महत्त्व काय, सर्व बायबल स्टडीमध्ये आम्हाला पाहण्यात येणार आहे. तर शुक्रवारी आम्ही केअरसेल बंद करून ते बुधवारी किंवा मंगळवारी 2 दिवसात, कोणी मंगळवारी घेऊ शकतं, कोणी बुधवारी घेऊ शकतं. लक्षात देऊन ऐका. प्रेज द लॉर्ड. आणि बुधवारची आणि शुक्रवारची, हालेलुया, बुधवार आणि शुक्रवारी बायबल स्टडी 7 ते 8 असणार आहे. शुक्रवारी, बुधवारचा एकच दिवस आम्ही उपास प्रार्थना कोणाच्या तरी घरी घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांना अत्यंत गरज आहे, सगळ्यांच्या घरी नाही. तुम्हाला वाटतं की माझ्या घरी उपास प्रार्थना व्हावी. निश्चित अर्थाने तुमच्या घरी प्रार्थना झाली तर तुम्ही आशीर्वादित होणार आहे. त्या घरासाठी कन्फर्मेशन येतील, त्या घरासाठी ब्लेसिंग येतील. कारण जिथं जिथं माझा येशू गेला तिथं चमत्कार घडलेले आहेत. हालेलुया. मी एकटा येत नाही, माझ्याबरोबर प्रभू येशू असतो. हे फार महत्त्वाचं आहे. हालेलुया. आणि म्हणून दुसरी गोष्ट की माझी अशी विनंती आहे की तुम्ही सुवार्थ प्रसार करणं सोडू नका. हालेलुया. मी सांगितल्यानंतर काही लोक ॲक्टिवेट होतात. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. तसं करू नका. तुम्हाला सुवार्थ सांगणं फार गरजेचं आहे, कारण सुवार्थ सांगणारे पाय मनोरम आहे, आणि जो सुवार्थ सांगत नाही त्याची दूरदर्शा होते. तो म्हणजे स्वतःचाच हित बघतो, दुसऱ्याचं टाळण्याचं नाही. देव स्वतःचं हित बघणारा नाही आहे, दुसऱ्यांचं हित बघणारा आहे. तर ह्या काही नोंद आहेत, त्या नोंद तुम्हाला घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तुम्ही आणि मी काय काय लक्षात ठेवायचं आहे. या शुक्रवारी बायबल स्टडी आहे. बुधवारी ज्यांना प्रार्थना हवी ते प्रार्थना करतील, पण बुधवारी ज्यांना मला वाटतं की सगळेच त्या ठिकाणी प्रार्थनेला नसतील. ज्यांना केरसल असेल त्यांनी केरसलला जावे. आम्ही काही टीम बुधवारची काही उपास प्रार्थनेला जाऊया. हालेलुया. पण ज्यांनी मंगळवार आणि बुधवार या 2 दिवसात तुम्ही केरसल हँडल करायची आहे. इथून 5 ते 7 काय म्हणायचं 7:30ला तुम्ही जाऊन ती केरसल घेऊ शकता. 8 वाजता घेऊ शकता केरसलवाले. लक्ष देऊन ऐका. प्रेज द लॉर्ड. तर जे जे केरसल लीड करतात ते त्यांना प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. कधीकधी आम्ही बाहेरचे पण सेवक बायबल स्टडीला बोलू शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर आम्हाला ती जागा यासाठी मिळाली आहे की आपण त्या ठिकाणी लीडर्स तयार करायचे आहेत, मध्यस्थी करायचे आहेत. नाईट प्रेयर त्या ठिकाणी होणार आहेत. नाईट प्रेयरला झोपायला जागा पण आहे त्या ठिकाणी, मोठा बेड आहे ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. फक्त घुरू नका. हालेलुया. घुरू नका, फक्त घुरून आम्हाला डिस्टर्ब करू नका. तुम्ही नाईट प्रेयरला त्या ठिकाणी आपण ते आम्हाला देवाने इतकी अद्भुत गोष्टी केली की ते म्हणतात तुम्हाला जे हवं ते आम्हाला देण्यासाठी तयार आहे. आपल्याला काय हवं आहे? जागा हवी, बाकी आम्हाला काय हवे नाही. प्रेज द लॉर्ड. तर ह्या संधीचा देव बघा देवाने देऊन बघितलंय. लक्ष देऊ नका. देव तुम्हाला काम देऊन बघवतो, आणि नुसतं काम केलं तर काम काढण्याचं सामर्थ्य पण देवामध्ये आहे. लक्ष देऊ नका. देव माझ्या घराचं उदाहरण आहे. देवाने माझ्या भावाला चांगले कामं दिलेत, पण देवापासून लांब गेला. आज काम नाही तर काहीच नाही. तुम्ही सिरियसली घ्या. देव फार ह्या गोष्टी आहेत. तुम्ही तुमची सेवा जर तुम्ही कामामध्ये कमी झाली देवाची, तर देव न्याय आणि विश्वासू आहे. लक्ष देऊन ऐका. देव कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे. म्हणून तुमच्या सेवेत जितकं तुम्ही तुमच्या कामामध्ये जितकं फेथफुल आहात तितकं तुम्ही देवाच्या सेवेत फेथफुल असलं पाहिजे. मी जे काम सांगितलं तुम्हाला त्या दिवशी मला केलंच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्याला डिले लागला नाही पाहिजे. मी तुम्हाला क्लिअर सांगतोय, डोंट डिले. कारण ती शब्द माझा नसून तो शब्द देवाचा आहे. महेश भक्ताचा तो नाही आहे. कारण मी देवाचीच सेवा तुम्हाला सांगतो, दुसरी सेवा सांगत नाही आहे. मी असं म्हणतो का माझ्या घरातलं दूध घेऊन ये म्हणून, दळण घेऊन ये, मी असं म्हणतो का तुम्हाला? नाही. देवाचीच सेवा मी तुम्हाला सांगतो, आणि ती सेवा देवानी मला तुम्हाला सांगायला लावलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग कारण मला सांगा की पास्टर मला जमलं नाही आहे, फोन करा, कम्युनिकेशन करा. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हालेलुया. कम्युनिकेशन करणं याचा अर्थ तुम्ही त्याला अकाउंटेबल आहात. जेव्हा शिष्यांना देवानी पाठवलं त्यावेळेस शिष्य येऊन त्याला रिपोर्ट देत होते. काही लोक मला रिपोर्ट देतात केरसलचे, चांगली गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. पण मला रिपोर्ट देताना मी का केरसलला गेलो नाही आहे, माझी काय अडचण होते ते मला देखील सांगणं गरजेचं आहे. नंतर गैरसमज वाढतात का नाही गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या कामाला डिले लावू देऊ नका. तुमच्या कामाला लागला डिले तर चालेल, देव त्याची भरपाई करेल. पण देवाच्या कामाला तुम्ही डिले लावला त्याची भरपाई देव करू शकत नाही. गेलं, संपला विषय. हालेलुया. पण तुमचं काम, तुम्हाला दिलेली देवाची सेवा जर डिले झाली तर त्याला पूर्ण भरून काढू शकत नाही आहे. देव तुमचे आशीर्वाद भरून काढेल पण त्याला मर्म राहणार नाही आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या सानिध्यात, देवाच्या उपस्थितीत मी ह्या गोष्टी बोलतोय प्रियानो. जर आम्हाला तंतोतन देवाची सेवा करायची आहे, बायबल सांगतं की प्रार्थनेत तत्पर राहा, सेवेत तत्पर राहा. ज्या दिवशी काम सांगितलं त्या दिवशी करा, नाही तर अडचण सांगा मला. हालेलुया. पास्टर या दिवशी मला जमत नाही आहे, तर म्हणजे काय होतं, गैरसमज वाढत नाही आहे, मग त्याबद्दल मग चुकीचे विचार येत नाही. ही कम्युनिकेशन ठेवल्यानंतर काय होतं माहिती आहे का, त्यावेळेस आम्हाला सेवा करता येते, आमची भाग्य आमची चांगली होते प्रिया. तर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. करायला तयार आहात का? किती जण तयार आहेत? म्हणा मी तयार आहे. कारण तुम्ही माझी सेवा करत नाही तर तुम्ही देवाची सेवा करताय. आमेन.
प्रेज द लॉर्ड. आता त्याच अनुषंगाने आपण देवाचं वचन आपण ऐकणार आहोत आणि देव आमच्या ते बोलणार आहे. याकोबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 25वे वचन. याकोबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 25वे वचन. हालेलुया. याकोबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय 25वे वचन. नीट हळूवार वाचूया आणि या वचनाचं आपण मर्म शिकून घेऊया. ऐका. हा. परंतु जो स्वातंत्र्याच्या हा परिपूर्ण नियमांचे हा निरीक्षण करून हा ते तसेच करत राहतो. आता बघ नीट नीट वाच कारण हे जरा थोडस हेवी ढोस आहे. हालेलुया. हा. परंतु हा जो स्वातंत्र्याच्या तुम्ही स्वतंत्र आहात का? येशू ख्रिस्ताने तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. हालेलुया. आता स्वातंत्र्याच्या पुढं हा परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून. आता आम्हाला काय निरीक्षण करायचं आहे की देवाने दिलेले नियमाचं मला निरीक्षण करायचं आहे. लक्ष देऊन नाही का? आम्ही निरीक्षण फक्त ब्लेसिंगचं करतो. माझ्या घरात काय कमी पडतं आणि मला कसली गरज आहे. आम्हाला आता थोडंसं मॅच्युअर्ड व्हायला पाहिजे. लक्ष देऊन ऐका. आता तुम्ही जे ब्लेसिंग करताय, तुम्ही जे काही तुम्हाला अचीव करायचं आहे ते बाजूला ठेवा. देवाने ते आशीर्वाद आम्हाला देऊन ठेवलेलं आहे, ज्याने स्वतःचा पुत्र न राखता आम्हाला सर्व त्याच्याबरोबर दिलेला आहे. हा विश्वास ठेवा. आता आम्हाला काय केंद्रित करायचं आहे बहिणींनो भावांनो, की मला त्याच्या नियमाचं निरीक्षण करायचं आहे. लक्ष देऊन समजून घ्या. एखादा जर परफ्यूम तुम्हाला तयार करायचा आहे, तो सायंटिस्ट काय करतो? त्याचं निरीक्षण करतो की त्याचा स्मेल कसा येणार आहे. आणि नुसतं स्मेल कसा येणार नाही आहे, तो लोकांना सूट होईल का, त्या लोकांमुळे त्याला काय म्हणतात त्रास होईल का, त्याचं निरीक्षण करायचं आहे. तसंच आम्हाला देवाचं वचनाचं निरीक्षण करायचं आहे. लक्ष देऊन समजून घ्या. ऐका. थोडं खोलवर जा. म्हणून पेत्राला म्हणतो, पेत्रा वर मासे पकडू नको, खोलवर चल. हालेलुया. आम्ही डीपली द वर्ड ऑफ गॉड, देवाच्या वचनामध्ये आम्ही खोल गेलं पाहिजे. ऐका पुढं. हा. ते तसेच करत राहतो. आता निरीक्षण करून मी एखाद्या गोष्टीचं निरीक्षण आणि ऑब्झर्वेशन करतो, मी तसंच करायला सुरुवात करतो. प्रियानो, आम्हाला काय निरीक्षण करायचं आहे? द वर्ड ऑफ गॉड. आणि ज्यावेळेस मी निरीक्षण करतो, निरीक्षण करणं म्हणजे मी मनन करणं. बायबल सांगतं की दावीद महाराज म्हणतो की मी त्याच्या वचनाचं मनन करतो. इन इंग्लिश मेडिटेशन द वर्ड ऑफ गॉड. आणि ज्यावेळेस मी ते निरीक्षण करतो त्यावेळेस काय होतं? तो ऐकून विसरणारा न होता कृती करणारा होतो. पुढं व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल. अरे बापरे. पुन्हा वाच ग ताई. हा. परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण तुम्ही करता का निरीक्षण? ज्यावेळेस तुम्ही बाजारात जाता, तुम्ही फळ भाज्याचं निरीक्षण करता. असं उचलून टाकत नाहीये. काही लोक तुम्हाला कांदे 100 रुपयाचे 4 किलो, तो काय करतो? तुम्हाला निरीक्षण करू देत नाही, खपकने टाकतो आणि देतो पिशवी भरून. निरीक्षण करा. 100 रुपयाला उगीच टाकितलं 4 किलो कांदे. हालेलुया. तुम्ही एक कांदा निवडून बसत नाहीये. जो महाग कांदा आहे, तुम्हाला 1 किलोला कधी 50 रुपये 1 किलो म्हटला तर तो कांदा तुम्ही निरीक्षण करून घेणार आहे, कारण त्याला मोल तुम्ही जास्त देता आहे. लक्ष देऊ नका. आणि ज्याला मोल तुम्ही जास्त देताय त्याला तुम्ही निरीक्षण करून घेताय. लक्ष देऊ नका आणि समजून घ्या. जर बाजारामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टी निरीक्षण करून घेताय, तुमचे कपडे, तुमचं ज्यावेळेस तुम्ही बँकेतून नोटा काढून घेता तर 10 वेळा तुक्का लावून मोजून घेता, निरीक्षण करून घेताय. लक्ष देऊ नका. तसंच आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही वचनाचं निरीक्षण करूया आणि तो तसंच करतो. प्रियानो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सेम करतो. आम्हाला देवाच्या वचनाचं निरीक्षण करायचं आहे की ज्या कर्वे मला त्या कार्यात धन्यता मिळाली पाहिजे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता मी बरेच लोकांचं निरीक्षण केलं नाही का, हा कसा आहे,
हालेलुया. आम्ही ओळखतो, आम्ही त्याचा स्वभाव ओळखतो. हां, त्याचा स्वभाव कधी बदलल आम्ही ते पण ओळखतो. तो कधी चांगला असेल ते पण बघतो. हालेलुया. 2 गुरुवार चांगला आहे तर 2 गुरुवार वाईट आहे, निरीक्षण करतो. हे निरीक्षण चांगली गोष्ट आहे. पण आम्हाला देवाच्या वचनाचं निरीक्षण केलं तर पौल महाराज त्या याकोब काय म्हणतो, तुम्ही देवाच्या वचनाचं नियमाचं निरीक्षण करा आणि तो तसंच करतो, त्याच्या कार्यात त्याला धन्यता मिळते. हालेलुया. तुम्ही ऐकताय, तुम्ही आशीर्वादित होताय, ऐका बरं. हालेलुया. ते तसेच करत राहतो, ते तसंच करत राहतो. तो ऐकून विसरणारा न होता. बघा, ज्यावेळेस निरीक्षण तुम्हाला विसरू नये ना, तुम्ही देवाचं वचन विसरू नये तर तुम्ही निरीक्षण करा आणि मग त्याचा पुढे दिलेला आहे तो तसंच करत जातो. म्हणजे या प्रकारे तुम्हाला म्हणतो ना, थोडं मेंटली आपल्याला इफेक्ट व्हायला पाहिजे देवाच्या वचनात. मी तसंच करत जातो. एखादी गोष्ट जर एखादा व्यक्ती सारखं सारखं तेच करल तेच करल तेच करल तेच करल तेच, त्याचा अर्थ तो निरीक्षण करतो निरीक्षण करतो निरीक्षण करतो आणि ते त्याला अंगलटी होते, ते त्याला हॅबिट होते. तसं देवाचं वचन आम्हाला एक हॅबिट बनलं पाहिजे की ज्या कर्वे आम्ही आमच्या कार्यामध्ये धन्यता प्राप्त करून घेऊ शकतो. हालेलुया. म्हणा, देवाच्या वचनाचं नियमाचं निरीक्षण करणं. हालेलुया. तो आपल्या कार्यात काय करतो, वाच. हा, कृती करणारा होतो. बघा, कृती करणारा होतो. वचन काय करायचंय, नुसतं वाचायचं नाहीये. वाच. व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल. काय मिळेल? धन्यता मिळेल. किती चांगलं आहे ना निरीक्षण करणं. आज मी बायबल वाचलो, अरे वा, मी असे नाही. अरे भाई, बायबल वाचताना तू निरीक्षण केलं का? ते निरीक्षण यासाठी की ती मला माझ्या कार्यात धन्यता मिळाली पाहिजे. हालेलुया. सगळ्यांनी मला माझ्या कार्यात धन्यता मिळाली पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. शिक्षण आणि उपदेश याच्यामध्ये फरक आहे. उपदेश म्हणजे की तुम्ही एकदम तरारून जातात आणि शिक्षण म्हणजे एकदम तुम्ही गळून जाता. आणि तसं न करता, गळून न जाता तुम्हाला हे वचन फार महत्त्वाचं आहे. हालेलुया. निरीक्षण करणं. मला सगळ्यांना निरीक्षण करणं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कुठं गेला आता का सोनाराच्या दुकानामध्ये, अरे हा तो हार वाला देऊन टाक मला, असं नाही करत. तुम्ही तो हार हातात घेतात आणि निरीक्षण करतात, कुठं जॉईंट तुटलंय का. हा, त्या बाबतीत आम्ही लय हुशार आहेत. कुठं तुटले आहेत का. हा, प्रेज द लॉर्ड. आमेन. नाही प्रेज द लॉर्ड म्हणा ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या वचनाचं निरीक्षण करा, आपली लाईफ बदलून जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 1 आणि पहिला अध्याय 2रं वचन. स्तोत्रसंहिता 1 अध्याय 2रं वचन. स्तोत्रसंहिता 1 अध्याय 2रं वचन. ऐका. हा, स्तोत्र स्तोत्रम. तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. हा, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस पठण करतो. निरीक्षण करतोय. तो म्हणतो निरीक्षण. तर तो परमेश्वराच्या शास्त्रात रमतो आणि निरीक्षण करतो. पुढं तो धन्य. त्याच्या कार्यात तो धन्य होतो. लक्ष देऊन समजून घ्या या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतंय. पुन्हा वाच. हालेलुया. हा, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये रमतो. त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो. रात्रंदिवस तो मेडिटेशन करतो किंवा मनन करतो, निरीक्षण करतो. पुढं तो धन्य. पुढं जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते. आमेन. जे आपल्या हंगामात फळ देते. बघा, धन्यता मिळते. दावीद महाराज या ठिकाणी म्हणतो की मला कधी धन्यता प्राप्त झाली, ज्यावेळेस मी त्याच्या नियमशास्त्राचं मनन, मेडिटेशन, निरीक्षण करतो आणि मला एक 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 नदी मिळती. त्या नदीकडे मी तिथं लावलेला जातो आणि मी हंगामी फळ देतो. माझी धन्यता वाढते प्रियांनो. आणि त्यापासूनच आम्ही लांब आहोत प्रियांनो.
जे बायबल तुम्हाला सुटका देणार आहे, जे बायबल आमचं आयुष्य वाढवणार आहे, जे बायबल आमची चिंता दूर करणार आहे, जे बायबल आमची काळजी दूर करणार आहे. प्रियांनो, त्या बायबलला जर तुम्ही हाताळलं, त्या बायबलचं तुम्ही मेडिटेशन केलं. पुस्तक वाचणं चांगली गोष्ट आहे, पण पुस्तक आम्हाला ब्रेकथ्रू देणार नाहीये. पण देवाचं वचन आम्हाला ब्रेकथ्रू देईल, देवाचं वचन आम्हाला आरोग्य देईल, देवाचं वचन आम्ही निरीक्षण करतो तर आमच्या प्रत्येक कार्याला धन्यता देणार आहे. प्रियांनो, आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, त्याने म्हटलं की मी माझ्या नावापेक्षा माझ्या वचनाची थोरवी वाढवलेली आहे. तो स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो की देवाचं वचन स्वर्गात मी स्थिर केलेलं आहे. प्रियांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रार्थना करता चांगली गोष्ट आहे, तुम्ही मध्यस्थीला चांगली गोष्ट आहे, तुम्ही उपास प्रार्थना करता चांगली गोष्ट आहे. पण ज्यावेळेस तुम्ही घरी जाता तर घरी त्याचं तुम्ही रवण करा. एखादी बकरी, मी नेहमी सांगतो, बकरी ज्यावेळेस खाते 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 आणि एका ठिकाणी झाडाखाली जाऊन बसते आणि तिने खाल्लेलं ती बाहेर काढते आणि रवण करत बसते. म्हणजे ती बघता रवण करत असताना ती डोळे बंद करते आणि डोळे बंद करताना तिला सगळं त्यामध्ये ती मेडिटेशन करते. म्हणजे ती जे खाते त्याचा एकदम बारीक चोता ती करते किंवा बारीक ते चूर्ण करून टाकते. प्रियानो, आणि मग ते तिला खायला सोपं पडतं आणि मग ते तिच्या अंगी लागतं. प्रियानो, हालेलुया. तसं देवाचं वचन तुम्ही आता ऐकताय, नंतर घरी गेल्यानंतर तुम्ही जे फीड केलेलं आहे ते बाहेर काढा आणि एक एक वचनाचं मनन करा, निरीक्षण करा. मग तुम्ही तुमच्या कार्यामध्ये तुम्ही जाता, तुम्ही धन्यता प्राप्त करताय. प्रियानो, हालेलुया. म्हणून काय म्हणतो, नियमशास्त्राचा ग्रंथ सदैव तुझ्या मुखात असू दे, त्यात जे काय लिहिलेलं आहे ते काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होऊन तुला यश प्राप्ती होईल. यश प्राप्ती होण्याच्या अगोदर तुला नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या तोंडामध्ये, तुझ्या मुखामध्ये ठेवणं म्हणजे त्याचं निरीक्षण करणं आहे. कारण तेच तुझं हित करणार आहे, तेच तुझं चांगलं करणार आहे, तेच तुझ्या कामामध्ये तुला बढती देणार आहे, तेच तुझी पोस्ट वाढवणार आहे, तेच तुला सक्सेस करणार आहे, तेच तुला तुझी बुद्धी नसताना बुद्धी आणणार ते सामर्थ्य देवाच्या वचनात ठेवलेलं आहे. प्रियानो, आर यू ब्लेस? हालेलुया, हॅलो. देवाची इच्छा आहे की तुम्ही स्वतः देवाच्या वचनाचं मनन करावं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला वेगळे रिव्हेलेशन देईल. प्रियानो, पण आम्हाला काय करायचं की या जगामध्ये मला सक्सेस व्हायचं आहे. प्रियानो, आयुष्य फार कमी आहे आणि आयुष्यामध्ये तुम्हाला फार अचीव करायचं आहे. आणि ते अचीव करताना फक्त तुमची मेहनत कामाची नाही, तुमचं टॅलेंट कामाचं नाही, तुम्ही किती हुशार आहात ते कामाचं नाही. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या देवाचं वचनाचं रवण करण्याची, मनन करण्याची गरज आहे. कारण तेच तुम्हाला टॉप लेवलला घेऊन जाऊ. तुम्ही ऐकताय का प्रियानो? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी माझ्या घरामध्ये माझ्या लेकरांना फावला वेळ बसू देत नाही. प्रार्थना झाली का? बायबल वाच. हे बायबल झाले का? हे गिटार घेऊन स्तुती कर, मनन कर. हालेलुया. जे आता ते कधी कधी कंटाळा येतो त्यांना, काय नुसती प्रार्थना, नुसतं वचन, नुसती प्रार्थना, काय? प्रेज द लॉर्ड. माझा व्यवसायच तो आहे, त्याच्याशिवाय मला जमणारच नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मरेपर्यंत तुमचे गुडघे दुखले नाही पाहिजे. मग ते वचनाचं मनन. एखादी बेकार गोष्ट घडली आणि त्या बेकार गोष्टीमुळे तुम्ही सतत रात्रंदिवस का घडलं मनन करताय आणि ती गोष्ट काय करतात, तुम्हाला बीपी, हाय बीपी, शुगर आणि तुम्हाला काय गोष्टीची यातना व्हायला सुरुवात होतात. पण देवाचं वचन जर आम्ही केलं तर आम्हाला बीपी, हाय बीपी, शुगर, आम्हाला टेन्शन, आम्हाला काय म्हणतात जे काय आजार आहे ते होणार नाहीये. कारण देवाचं वचन आमच्या सत्व देहाला आरोग्य देणार आहे. हालेलुया. एखादी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये चुकीची घडली, वाईट घडली, ती तिथंच ब्रेक करा. त्याबद्दल देवाचं वचनाचं मनन करा. हालेलुया. हे दैनंदिन जीवनामध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या दैनंदिन दिवसामध्ये, तुमच्या चर्चमध्ये पण घडू शकतं, तुमच्या गेट टुगेदरमध्ये पण घडू शकतं. काही ना काही चांगल्या गोष्टी, काही ना काही वाईट गोष्टी घडत असतात. जर वाईट गोष्टी घडलेल्या आहेत ते सोडायचं आहे आणि चांगल्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे.
त्याला म्हणतात मनन करणं. हालेलुया. हा, पुढं. ज्याची पाने कोमेजत नाही. कधी कोमजत नाही. मी रात्रंदिवस देवाचं वचनाचं मनन करतो. मग त्या ठिकाणी दावीद तेच सांगायचा प्रयत्न करतो की मी त्याच्या शास्त्रात रमतो. हालेलुया. मी त्याच्या शास्त्रात रमतो आणि त्या शास्त्राचं मी अहोरात्र मनन करतो. अहोरात्र म्हणजे मी त्याच्याबद्दलच विचार करतो की देव माझा असा आहे, तो सर्व समर्थ आहे, तो सर्व व्यापी आहे. आणि मग मला ते कळायला लागतं, तर मला आलेली समस्या मला ती शून्य वाटते, एका माशीसारखी वाटते. म्हणून दावीदाला काय वाटलं माहिती का? दावीदाला गल्ल्यात एकदम 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 हलका वाटला. दिसायला तो बलाढ्य होता, दिसायला डेंजर होता, पण बायबल सांगतं दावीद देवाच्या वचनाचं मनन स्तुती आराधना करणं. दावीदाला कळालं की माझा देव याच्यापेक्षा समर्थ आहे. हे कधी कळतं? ज्यावेळेस मी रात्र देवाच्या वचनाचं मनन करतो. प्रिया, तुमच्यावर आलेली परिस्थिती, तुमच्यावर आलेली चिंता, तुमच्यावर आलेली काळजी बलाढ्य असते, पण बायबल सांगतं येशू समोर सर्व काही शून्य होऊन जातं. प्रियानं, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला आता हे बायबल कवटाळून घेतलं पाहिजे. हे बायबल आता तुम्हाला सतत वाचलं पाहिजे, सतत यामध्ये गडून गेलं पाहिजे. ज्या कर्वे तुमचं शरीर निरोगी का आरोग्यदायी ठरलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एखादा व्यक्ती जर तुमच्याकडे बोलायला आला तर तुमच्या मुखातून नेहमी गोड आणि रुचकर भाषण निघेल. ते कधी निघेल? ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाचं मनन कराल, त्यावेळेस हे शब्द तुमच्या मुखातून पडतील. अहो, तुमच्या संगती बोलल्यानंतर खूप चांगलं वाटतंय. हालेलुया. एकदा मी एका व्यक्तीला फोन केला, आपल्या चर्चच्या व्यक्ती. त्यांनी मला म्हटलं की त्यांच्या पत्नीला त्यांनी सांगितलं की पास्टर बोलले, मला बरं वाटलं. प्रेज द लॉर्ड. हलकं वाटलं असं सांगितलं. साक्षी आहे आपल्या चर्चमध्ये. का हो, खरं आहे का? सांगा मग. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्याचा फोन, काय याचा फोन आला रे, गेला आता गेला काय. हालेलुया. तुमचा फोन कोणाकडे गेला तर त्याला बरं वाटलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हे कधी प्राप्त होतं? ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाचं मनन करतो. हालेलुया. मी मनन करायला बसलो तर 2 तास 1.5 तास कुठं निघून जातात कळत नाही. हालेलुया. हा, पुढं. अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो. काय? जे काही तो हाती घेतो. जे काही तो हाती घेणार आहे ते सिद्धीस जाते. अरे वा रे वा. म्हणा, जे काही मी हाती घेतो ते सिद्धीस जातं. हो का नाही? पण कधी? काय फाउंडेशन आहे? मी त्याच्या वचनाचं निरीक्षण करतो. हालेलुया. मी त्याच्या वचनात राहणार रे, मी त्याच्या घरात राहणार रे. मग देणार सर्व काही येशू देणार. नुसतं प्रार्थना होती म्हणून देणार नाही रे, पण देवाला सगळ्यात जास्त काय आवडतं? जे त्याच्या वचनाचं मनन करतात आणि त्याप्रमाणे कृती करतात, ते त्याला फार आवडतात. तोच त्याच्या कार्यामध्ये धन्यता मिळवेल. आमेन. स्तोत्र 19:7. स्तोत्रसंहिता 19 अध्याय 7 वचन. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनर्जीवन करते. आमेन. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. अरे वा वा वा. पुन्हा वाच. ऐका, नीट लक्षपूर्वक ऐका, वचनाकडे लक्ष द्या. हा, परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. परिपूर्ण ठेवलेलं आहे. लक्ष देऊन ऐका. ते मनाचे पुनर्जीवन करते. ते मनाचं नवनीकरण करते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे म्हणून मला मनन करायचं आहे. तो परिपूर्ण आहे म्हणून मला मनन करायचं आहे. प्रियांनो, हालेलुया.
आम्ही वाईट गोष्टीचं जास्तीत जास्त मनन करतो, आमच्यावर जे बितलंय त्याच्याबरोबर जास्तीत जास्त मनन करतो. ते घातक आहे, ते आमच्या शरीराला घातक आहे, ते आमचं बीपी वाढवणार आहे, ते आमचं शुगर वाढवणार आहे. पण ते वाईट गोष्टीचं मनन बंद करून तुम्ही चांगल्या गोष्टीचं मनन करा, की ज्या कर्वे तुम्ही तुमच्या कार्यामध्ये नेहमी धन्यता मिळवाल आणि जिथं कुठे तुम्ही जाल तिथं सक्सेस व्हाल. प्रियानो, सगळ्यांनी म्हणा, माझ्यावर जे बितलेलं आहे मी ते मनन करणार नाही. ना मी करणार, मी कशाला सोडू? पण ते घातक आहे. वाईट गोष्टीचं मनन, तुमच्यावर जे बेतले, जे वाईट झालंय, जे तुम्हाला त्रासदायक झालेलं आहे त्याचं मनन करू नका. बोला पाहिजे होतं, त्याचं मनन करू नका. जे तुमच्यावर बितलं आहे, जे तुम्हाला घालून पाडून बोललेले आहेत, हालेलुया, तो व्यक्ती समोर दिसला की लगे आठवण होती, यांनी असं केलं, त्यांनी फायदा होणार नाही. सगळे म्हणा, त्यांनी फायदा होणार नाही. हालेलुया. त्यांनी एकच गोष्ट होऊ शकते, बैदा, तलके. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला अजिबात आवडत नाही. देवाला बोल काय आज्ञा आहे. हालेलुया. माझा स्वभाव आहे, कोणी माझ्या संगती कसंही वागू, मी नाही वागत त्याच्याबरोबर तसा. खडूस कांदा मी कधीच वागलो नाही, आणि तुम्ही माझी साक्षी आहात. कधीच वागत नाही मी. प्रेज द लॉर्ड करणार, हे करणार, आणि ते अनुभवलेले आहे. तर मला माझं नुकसान करून घ्यायचं नाही. तुम्हाला काय, जसे वागणाऱ्या लोकांना नुकसान करून घ्यायचं घ्या, आम्हाला काय करायचं नाही आहे. हे फॅक्ट आहे, वचनाला धरून आहे. हालेलुया. यहुदा इस्करियोताने देवाचा इतका घात केला, पण यहुदा इस्करियोत सांगते देवानी मुळीच तो घात करणार, त्याला मारून देण्याची सुपारी त्यांनी घेतली होती, पण त्यांनी तो त्याच्याबरोबर चांगलाच वागला. प्रिया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जास्ती वेळ कोणासाठी आपल्या मनात राग धरून ठेवू नका. हालेलुया. रागाचं वतन डायबिटीस आहे, बीपी हाय. हालेलुया. छातीत दुखणार आहे. खरं सांगतो तुम्हाला, चेष्टा नाही करत, खरं सांगतोय. प्रेज द लॉर्ड. सांगा ना, पास्टर खरे सांगतात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, पुढं तेच आहे, संपलं. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यांना समंजस करतो. अरे तुम्ही भोळे आहात का? तो तुम्हाला समंजस करणार आहे. आणि काय समंजस करतं? तर देवाचं वचन वाचल्याने. स्तोत्र 119 वाचून काढा प्रियानो, खूप आशीर्वाद मिळेल. हालेलुया. स्तोत्र 119 वाचून काढा. होईल तर पाठ करून टाका ते वचन. हालेलुया. आम्ही आमच्यावर बितलेल्या गोष्टी, वाईट गोष्टी लगेच फडाफड हिने असं केलेलं आहे. एक मात्रा पण आम्ही कमी करत नाही त्यातलं. पण देवाचं वचन, अरे असं आहे का, कुठे लिहिलं, विसरून जातो प्रियांनो. हालेलुया. पण वाईट गोष्ट, तुमच्यावर बितलेली गोष्ट, तुम्हाला कोणी घालून पडवली ती गोष्ट तंतोतंत तुम्हाला आठवणार आहे. हालेलुया. पण ते घातक आहे. पण आम्हाला तंतोतंत काय आठवायचं आहे? तर देवाचं वचन आठवायचं आहे प्रियानो, की जे आम्हाला आरोग्यदायी आणि आमच्या सर्व कार्यात, एकच कार्यात नाही, सर्व कार्यात, देवाच्या राज्यामध्ये, आमच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये, आमच्या नातेवाईकांच्या जीवनामध्ये, सर्व कार्यात देव आम्हाला आशीर्वाद देईल प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकताय का प्रियानो? आमेन. संपलं. 119:42. म्हणजे माझी निंदा करणाऱ्याला. 42 आहे स्तोत्र संहिता 119.
असं तिथं नाही का, कारण तुझ्या वचनावर माझा भरोसा आहे, नंतर आहे का? हा, तर निंदा घेते, घे निंदा, मला काय करायचं. म्हणजे माझी निंदा करणाऱ्याला हा मला उत्तर देता येईल, हा, कारण तुझ्या वचनावर माझा भरोसा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुछ तो लोग कहेंगे क्या है, हाँ, पर मैं क्या कहूंगा, प्रभु का वचन कहूंगा. प्रेज द लॉर्ड, आमेन. पण आमचं काम काय आहे, ते न मनन करता, निंदा न मनन करता आम्ही देवाचं वचन मनन करत बसायचं आहे. तुमचं हित कशात आहे, तर देवाच्या वचनात आहे. म्हणा, माझं हित देवाच्या वचनात आहे, ते मनन करण्यामध्ये आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुम्ही मरत नाही तर तुमची निंदा होत जाणार आहे, तुम्हाला त्रास होणार आहे, तुम्हाला समस्या होणार आहे, कामातून, चर्चच्या काही लोकातून, कुठं ना कुठून तुम्हाला डिस्क्रिमिनेट मिळणार आहे. पण ते मनन करू नका, कारण ते ऑब्झर्वेशन करू नका. आम्ही एक क्षमा घेऊया आणि एकमेकाला क्षमा करून टाकूया, कारण ह्यातच आमचं हित आहे. ते धरून बसू नका. धरून बसायचं तर एकच गोष्ट आहे, देवाचं वचन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्याच्याबद्दल तुम्ही मनात आडी ठेवतात तो पण स्वर्गात जाणार आहे आणि तू पण स्वर्गात जाणार आहे. आणि स्वर्गात गेल्यानंतर प्रभू हा माय सांगते, पृथ्वीवर चांगला वागला नाहीये, याला तू दुसरं डिपार्टमेंट दे. हालेलुया. तो म्हणतो, मी दोघांना दुसरं डिपार्टमेंट देईल जे खाली आहे. तो डिव्हिडेशन करणारा परमेश्वर नाहीये, आम्ही डिव्हिडेशन करतो. प्रियांनो, देव डिव्हिडेशन करत नाहीये. देव एकट्यामध्ये इंटरेस्टेड आहे, एकत्रित मध्ये इंटरेस्टेड आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, संपलं. बरे, याकोब 2 अध्याय 20 वचन. आता देव तुम्हाला बोलत आहे बरं का, मी बोलत नाही. हा, अरे बुद्धिहीन मनुष्य, हिला पकडा, ही तुम्हाला बोलते. हा, क्रिया वाचून हा, विश्वास निरर्थक आहे. क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे, हे समजायला तुला हवे काय? अरे कधी समजणार, तू मोठा झालाय ना. आज उद्या तुझं लग्न होणार आहे का नाही, बोलतो का नाही, बाप मुलगी, आई, काय काय काय. हालेलुया. तसा देव तुम्हाला म्हणतो, अरे निर्बुद्धी लोकांनो, क्रिया केली पाहिजे. वचन नुसतं वाचून फायदा नाहीये, वचनावर अंमल करायचंय. वचनावर अंमल करून तिथंच थांबायचं नाहीये, तर वचनाला घेऊन चालायचं आहे, तरच तुमचे प्रश्न सुटणार आहे. या वचनावर विश्वास ठेवून आम्हाला जायचंय. एक अंमलदार येशूकडे आला आणि येशू तिथंच आहे, अंमलदार पण आलेला आहे. अंमलदार त्याचा कोणतरी मुलगा आजारी होता आणि येशूला तो विनंती केली, लवकर या, माझा मुलगा मरायला आहे, लवकर या, माझा मुलगा मरायला आहे. येशू त्याला एकच बोलला, जा, तुझा मुलगा वाचला आहे. त्याने ते घेतलं आणि क्रिया केल्याने चालू लागला. घरापर्यंत गेला नाही, अर्ध्या वाटत गेला. तिथून त्याचा एक निरोपी आला, एक नौकर आला, मुलगा वाचलाय. क्रिया केली, मुलगा वाचला. क्रिया केली, मुलगा वाचला. आमेन. म्हणा, क्रिया करणं, आशीर्वाद प्राप्त करून घेणं. हालेलुया. किती चांगला आहे परमेश्वर. आमेन. ऑनंटिंग डबल चोबल वाढलं पाहिजे प्रियानो. हालेलुया. ओके, पुढं संपलं. इज्राचं पुस्तक 10 अध्याय 5 वचन. इज्रा. मग इज्राने उठून याजक, लेवी व सर्व इस्रायल यांच्या प्रमुख याजकांकडून शपथ वाहवली की आम्ही या वचनानुसार वागू. आम्ही या वचनानुसार वागू. सगळे म्हणा. बरं, शपथ घेताना जरा उभे राहा. मैं जो कहूँगा सच कहूँगा,
सच के सुबह कुछ ना कहूंगा. प्लीज स्टँड इज द वर्ड ऑफ गॉड. कारण यात तुम्हाला कार्यात धन्यता मिळणार आहे. हालेलुया. परमेश्वराच्या समोर हात वरती करा. हा, आराधनाच्या मागं म्हणा, ओके, आम्ही या वचनानुसार वागू, या वचनानुसार वागू, याचप्रमाणे त्यांनी शपथ वाहिली. पुन्हा आम्ही या वचनानुसार वागू, याचप्रमाणे त्यांनी शपथ वाहिली. म्हणा, मी पण शपथ वाहतो आजच्या येणाऱ्या वचनानुसार आम्ही वागू, म्हणजे आम्हाला आमच्या कार्यात धन्यता मिळेल. आमेन. बसूया. हालेलुया. धन्यवाद. थँक्यू जीसस. बसले. याकोब 2 अध्याय 12-13 वचन. याकोब 2 अध्याय 12-13 वचन. याकोबाचं पुस्तक 2 अध्याय 12-13 वचन. याकोबाचं पुस्तक 2 अध्याय 12-13 वचन. स्वतंत्रेच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे. स्वतंत्र झाला तर तुमचा न्याय ठरणार आहे. पुढं हे लक्षात घेऊन बोला. हे लक्षात घेऊन बोला आणि समजून बोला व वागा. पुढं कारण ज्याने ज्यांनी दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल. प्रेज द लॉर्ड. आम्हाला नियमशास्त्र देवाने आम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. यू आर फ्री. हालेलुया. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. हालेलुया. येशू मिळाला म्हणून सत्य समजलं नाहीये. येशू मिळाल्यानंतर त्याचं वचन घेणं हे महत्वाचं आहे. आणि त्या वचनाचा अंमल करून त्याप्रमाणे चाललं म्हणजे माझ्या प्रत्येक कार्यामध्ये मला धन्यता मिळेल. हालेलुया. देवाला तुम्हाला सक्सेस करायचा आहे. आणि सक्सेस फक्त चर्चला येऊन मिळत नाहीये. सक्सेस फक्त प्रॉफेसी करून मिळत नाहीये. प्रॉफेसी म्हणजे देवाचं वचन आहे. ते तन येशूने काय म्हटलंय, जा तुझा मुलगा वाचलाय. ही प्रोफेसी आहे. आणि तो गेला निघून. प्रियांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मागच्या वेळेस चाकणचा एक मुलगा आला. त्याच्या कामावरून त्याला काढून टाकलं. दुसऱ्या कामावर तो एकदम दुःखी झाला. त्याला म्हटलं, देव तुला एक दुकान देत आहे आणि तू एक स्वतःचं गॅरेज टाकणार आहे. आणि त्याने सुरू केलं. प्रिया, पण तो काय म्हटला, तो तसाच बसला का? त्याने विश्वासाने जाऊन सामान विकत घेतलं. हालेलुया. त्याला कुणी सामान आणून दिलं नाही. तो त्याने स्वतः ॲक्शन केली. ते सर्व फिटरचं सामान विकत घेतलं. तसंच आहे प्रियांनो. ज्यावेळेस प्रॉफेसी होती तर प्रॉफेसीच्या द्वारे तुम्ही कृती करणं गरजेचं आहे. यू हॅव टू डू ॲक्शन द वर्ड ऑफ गॉड. नुकसान करून घेऊ नका. वचन ऐकणारे नाही तर वचन पाळणारे असे आम्ही बनूया. आवाज. स्वतंत्रेच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे. अरे बापरे. म्हणजे तुम्ही किती अभ्यास केलाय? 100% केलाय. 12वीला किती अभ्यास केलाय? पास झाले, बस झाले बाबा. यार्धन ओलांडली बस झालं. बाकीचं माहित नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. पण काही हुशार मुलं असतात ते पास होऊन फायदा नाही. ए ग्रेड. प्रेज द लॉर्ड. निघणार नाही. प्रेज द लॉर्ड. जाऊ दे. याच्यात कुठं प्रेज द लॉर्ड निघणार आहे? तुम्हाला काय माहित किती अभ्यास करायला होतं. आणि ते मला ना शिवला अभ्यास करतो ना, ते येण्यासारखंच वाटतं ते सगळं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय एकटी बडबड करत बसते रात्रंदिवस. तेच रात्रंदिवस देवाच्या वचनाचं मनन गेलं होतं किती भारी होईल ना. लाईफ बन जाएगी अपनी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
का आरोग्य मिळत नाही, का आरोग्य अरे आरोग्य वचनात आहे, मस्त मिळतं आरोग्य. हालेलुया. आता सियोना अभ्यास करती, सुते अभ्यास करती आणि ते मनन करते, मग ते मिळवतात. जसं ते प्राप्त करतात तसं ते अचीव करतात किंवा प्राप्त करतात. तसं देवाचं वचन तुम्ही अचीव करा, प्राप्त करा आणि त्यात गुण मिळवत जा ना. हालेलुया. तुमचाच फायदा आहे. पुढं हे लक्षात घेऊन हा बोला व वागा. हा वचन कशाला आहे? वचन घेतलं. सगळ्यांनी म्हणा वचन घेतलं त्याप्रमाणे मी बोललो, नुसतंच बोललो नाही, मी वागलो पण. हालेलुया. म्हणा मी वचन घेतलं, मी कपडे घेतले, नुसतं घेतलेच नाही, मी घातले पण. नुसतं घातलेच नाही, अरे बोला ना, नुसते घासलेच नाही, घातलेच नाही तुमच्यामुळं. म्हणा मी घातलेच नाही, मी कपडे घालून चर्चला आलो. बरोबर आहे ना? आहे की नाही? प्रेज द लॉर्ड. आहे की नाही? मग तसंच मी वचन घेतलं. सगळ्यांनी ऐका, मी वचन घेतलं, ते मी बोललो, मी ते बोललोच नाही, कृती पण केली. मग जर आम्हाला कपडे घालायचं कळतं, जाऊ दे तुम्ही रागाने बघताय मग. हालेलुया. आमच्या इथं बिर्याणीचे स्पॉट लय झाले. लजीज बिर्याणी, हे बिर्याणी. मी बिर्याणी घेतली, सगळ्या म्हणा मी बिर्याणी घेतली, घेतलीच नाही, ती घरी आणली, घरीच आणली नाही, ती उघडली, ती उघडलीच नाही, ती चमचा टाकला, नुसता चमचाच नाही टाकला, तो तोंडात टाकला. नुसतं तोंडात नाही टाकला, खाल्लं. है की नाही? हालेलुया. पण पटतंय ना वचन? किती पवित्र आत्मा तुम्हाला ऍक्ट करून दाखवतोय बरं. मी हे काय करणार तुम्हाला माहित नाही. प्रेज द लॉर्ड. संपलं? हालेलुया. बर 45 119 45 119 45. मी मनमोकळेपणाने चालेन. हा आवाज 45 आहे ना? 119 45. ओके. मी मोकळेपणाने चालेन. हा चाल बाई. हा कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे. मी बिनधास्त चालेल, कारण मला माहिती मी तुझे विधीचे मनन केलेलं आहे आणि जो मनन करतो तो बिनधास्त राहतो. प्रियानो. हालेलुया. पुन्हा वाच, खूप सुंदर आहे. मी मोकळेपणाने चालेन. माझ्यामध्ये कुठलं भय नसेल, माझ्यामध्ये कुठली चिंता नसेल, माझ्यामध्ये कुठली काळजी नसेल. मी मोकळेपणाने राहील, खाईल, पिईल आणि झोपेल. कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला मी आहे. तुझ्या विधीचा आश्रय, तुझ्या वचनाचा मी आश्रय केलेला आहे. देव माझा आश्रय आहे. म्हणा देव माझा आश्रय आहे. कुठं ते वचन आहे? 46 अध्याय वाचा बरं. स्तोत्र 46. देव आमचा आश्रय, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. व आमचं सामर्थ्य आहे. सगळे म्हणा देव माझा आश्रय व माझं सामर्थ्य आहे. हे मनन करत जा घरामध्ये. काही चिंता आली, काही काळजी आली, आर्थिक प्रॉब्लेम आला, देव माझा आश्रय, देव माझं सामर्थ्य, देव माझा आश्रय, देव माझं सामर्थ्य, देव माझा आश्रय, देव माझं सामर्थ्य. हालेलुया. ओके. पुढं काय आहे? तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. हा हे कधी आम्हाला कळतं? ज्यावेळेस मी वचन घेतो आणि मी बोलतो आणि मी कृती करतो, त्यावेळेस मला कळतं देव माझा आश्रय, देव माझं सामर्थ्य आहे. आमेन. आर यू ब्लेस? आमेन. 119 मध्ये 63 वचन. 119 63 119 63. तुझे भय धरणाऱ्या, तुझे भय मानणाऱ्यांना सर्वांचा हा
तुझे विधी पाळणाऱ्यांचा, तुझं भय मानणाऱ्याचा, तुझं विधी पाळणाऱ्याचा, तुझं भय मानणाऱ्याचा, तुझं विधी पाळणाऱ्याचा तुमच्या कानामध्ये जाऊ द्या, तुमच्या मनात जाऊ द्या. तुझे भय मानणाऱ्यांचा, तुझे विधी पाळणाऱ्याचा. नुसतं भय नाही तर विधी पण पाळायचे आहेत. हालेलुया. हा पुढं. मी सोबती आहे. मी सोबती आहे. अरे आराधना ही जरा नीट वाच. मी कोणाचं सोबती व्हायला पाहिजे? तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा, जे बिलीवर आहे मी त्यांचा, तुझे विधी पाळणाऱ्यांचा, नुसतं बिलीवर नाही ते नियमात चालणाऱ्यांचा मी सोबती आहे. मी त्याच्या संगतीच फेलोशिप करणार, अदरवाईज नाही. हालेलुया. कारण त्यांची तुमची भागी होऊ शकत नाही ज्यांना देवाचं नियम माहित नाही, ज्यांचं देवाचं भय ज्यांना माहित नाही. मग तुमचे नातेगोते असो, कुणी असो, त्यांना जर देवाचे नियम माहित नाही, तुम्ही त्यांचे सोबती बनू शकत नाही. अरे यात आमेन बिमेन येणारच नाही, पण म्हणा माझ्यासाठी आमेन. जा लग्नाला. ज्यांच्या लग्नात जातात त्यांच्याकडे नियम नाहीयेत, ते विधी पाळणारे नाहीयेत, ते तुम्हाला त्यांच्या विधीत घेतील. आणि काही लोक या चर्चला येत होते, त्यांच्या विधीत गेले, त्यांच्या विधीसारखेच झाले, ते आलेच नाहीये. धन्य तुम्ही त्यांचे विधी पाळत नाही. तुम्ही खऱ्या विश्वासदारांचे सोबती बना प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती का, त्यांच्या सोबतीने तुमचा अभिषेक जातो, तुमचं प्रेयर लाईफ डाऊन होतं. तुम्हाला वाटतं अरे पैसा वाढतोय, ब्लेसिंग वाढतंय, सगळं वाढतंय, घरामध्ये येतंय. अहो त्याच्यावर तुमचा न्याय ठरणार नाही, नियमशास्त्रावर तुमचा न्याय ठरणार आहे. तू किती अचीव केलाय, तू किती पगार वाढवलाय, तू किती बिझनेस वाढवलाय, त्याच्यावर तुझा न्याय ठरणार आहे. तू रात्रंदिवस त्या वचनाचं मनन करतो आणि विश्वासदारांचा सोबती बनतो, त्याच्यावर तुमचा न्याय ठरणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुमचं ब्लेसिंग महत्वाचं नाही, तुमचं अनॉइंटिंग, तुमचं प्रेयर लाईफ. हो ते जसं अविश्वासणारे जर येतात, त्यांना तुम्ही मॅच होतात, तर ते तुम्हाला वाटतं आम्ही सांगतो की देवाने आम्हाला आशीर्वाद दिलाय, चांगली गोष्ट आहे, पण लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या. बायबल असं सांगतं. आता तुम्हाला एक सिक्रेट सांगतो आणि त्या सिक्रेटकडे जाऊया. दुसरे राजे, राबा बाबा बाबा शांता राबा बाबा. दुसरे राजे 4 अध्याय 2 वचन. हालेलुया. दुसरे राजे 4 अध्याय 2 वचन. 4 अध्याय 2 वचन. अलिशाने तिला विचारले, अलिशाने तिला विचारले. एक बघा, लक्ष देऊन ऐका, पहिल्यापासून वाच बरं. एकदा संदेष्टाच्या शिष्यां स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाराणे केले. पुढं ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. मरून गेलाय. तुझा सेवक माझा नवरा मरून गेलाय. तुझा सेवक माझा नवरा मरून गेलाय. पुढे ऐका. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. हालेलुया. तो परमेश्वराचं भय बाळगणारा होता. अलिशा तुला माहित आहे, तो घ्यायची नाही बरं का. संदेशापैकी एक व्यक्ती तो मेला होता. लक्ष देऊन ऐका. आणि ही त्रस्त होती, ही प्रॉब्लेम मध्ये होती. पुढं त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रांना, हिने काय केलंय की आता माझा नवरा जोपर्यंत होता, संदेशाचं काम करत होता, ही जी भरभराट चालली होती, कारण संदेशा नियमशास्त्रावर अवलंबून होता. प्रियानो, ब्लेसिंग कसं मिळतं बघा. हालेलुया. तो नियम पाळणारा, अलिशाच्या अधीन राहणारा होता. पण ज्यावेळेस तिचा नवरा मेला, तिची परिस्थिती बिकट झाली, त्रस्त झाली आणि सावकाराचं कर्ज वाढलं गेलं. आणि सावकार त्यांच्या 2 मुलाला घेऊन चालला होता गुलाम करण्यासाठी. देवाने तिच्या अंतकरणात टाकला, ए बाई ऐक, अलिशाकडे जा, देवाच्या सेवकाकडे जा आणि तो जे सांगतो ते कर. ऐका. हालेलुया. दास करून नेण्यासाठी आला आहे.
अलिशाने तिला विचारले, हा? मी तुझ्यासाठी काय करू हा? हे मला सांग. मी तुझ्यासाठी काय करू? तू मला चांगलं बोललेले आहेस की तुझा सेवक, तुझा दास देवाचं भय बाळगणारा होता. मला त्याची मी बायको आहे, माझ्यासाठी काहीतरी कर. पुढं, तुझ्या घरात काय आहे? तुझ्या घरात काय आहे? ती म्हणाली, एक घडा तेलाशिवाय हा, आपल्या दासीच्या घरात काही एक आता नाही. नीट लक्षपूर्वक, शी डू द ऍक्शन विथ द वर्ड ऑफ गॉड. ऐका, इकडे तिकडे लक्ष वेधून घेऊ नका. ऐका, त्यातच तुमचं हित आहे. ऐका. हा, तो तिला म्हणाला, तुझा आणि बाहेरून आपल्या पाजाऱ्याकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. पुढं, मग आपल्या पुत्रांसह, आता नीट लक्ष, आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत. पुढं, आणि भांडे भरत जा. ते बाजूला ठेव. जे भरत जाल ते बाजूला ठेव. ती त्याच्यापासून गेली. ऐकलं म्हणा, ऐकलं. तिने केलं आणि तिचं भलं झालं. देवाच्या माणसाचं ऐकलं आणि भलं झालं. प्रेज द लॉर्ड. पण मेन महत्वाची गोष्ट काय आहे? तुम्ही तुमच्या घरात लोकांना, नातेवाईकांना घरात बोलवतात, दाखवतात, पण ते तुमच्या ब्लेसिंगनी खुश होत नाही. दे गेट जेलस. म्हणून आलिशाने एक गोष्ट सांगितली, दार बंद कर. तुझ्या आशीर्वादामध्ये कोणीच इंटर केला नाही पाहिजे. आम्हाला दाखवण्याची सवय. या नातेवाईकांनो बघा, पण नंतर तेच आमचे आशीर्वाद घेऊन जातात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आर यू गेटिंग समथिंग? आशीर्वाद नेहमी गुप्त असलं पाहिजे. तुमचे किती जवळचे असू दे, नातेवाईक असू दे, मित्र असू दे, नेवर, काही मिळतंय का तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे का, देवाच्या सेवकाचा एक राजा होता. त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांनी जेवढे, तुम्ही वाचला असेल, तुमच्या वाचनात आला असेल, त्यांनी जे राजपदात मिळवलं आहे, त्यांची समेट झाला. त्यांनी काय केलं माहिती आहे का? आपल्या राजभवनात बोलवलं आणि गुपित धनाकडे त्याला घेऊन गेला आणि ते दाखवलं. देव काय म्हटला? तू हा मूर्खपणा केलाय म्हणून हे सर्व घेऊन जातील. आणि तसंच झालं प्रियांनो. मग आम्ही काय करतो? आमच्या घरातील जे व्यक्ती कमवणार आहेत त्यांची तारीफ करत होता. कधीच करू नका असं. हालेलुया. तुमचा पैसा देवाच्या राज्यात दिसला पाहिजे, तेच टिकलं. मी घरात टीव्ही घेतलाय, मी घरात हे घेतलंय, मी घरात तसं घेतलंय, मी असं केलंय. हो, मी तो तुमच्या मुलाचा, तुमच्या मुलीचा कोणालाही कौतुक करून सांगू नका. कुणाचे अंतकरण बरोबर नसतं. जरी तुझ्या घरचे आहे, जरी तुझा भाऊ आहे, जरी काय सगळे, याकोबाने यौसेफाने एक चूक केली. हो, त्यांनी काय चूक केली माहिती का? का त्याला त्रास भोगावा लागला? त्यांनी त्याचं दर्शन भावाला सांगितलं. जसं सांगितलं त्याला मारून टाकण्याचा प्लॅन केला. प्रिया, सख्खे भाऊ. बरोबर आहे? अरे बरोबर आहे का? आमची कॉलर टाईट होती. अरे बाबा, तू केलंयस, पण देवाची इच्छा नव्हती. हालेलुया. आम्ही सांगायला जातो, देवाने आमच्याकडे असं केलं. तुला सांगितलं का देवाने तुला सांगायला? त्याला नाही सांगितलंय. हालेलुया. देवाने तुला पुलपिटवर सांगायला लावलंय, साक्ष. हालेलुया. ते जर आले ते आशीर्वाद बघतील, पण आले ना, आणखीन बघा ना, आणखीन आम्हाला काय काय दिले, बघा ना, बघा ना, बघा ना, गेलं मग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भेटते का तुम्हाला काय? तुम्ही करायला जातात ते एक आणि होतं एक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
देवाच्या नावाखाली काही पावती फाडू नका जरा, हे की नाही, बिल फाडू नका. देवाने असं केलं, देवाने तसं केलं, देवाने तुला सांगायला लावलंय. हालेलुया. जे सांगायचं नाही ते सांगत नाही आणि भलतंच सांगत बसतो आणि त्यामुळे आमचे आशीर्वाद जातात प्रियांनो. कोणाचं अंतकरण तुमचं चांगलं झालेलं कोणाला आवडणार नाही. तुमचे घरचे असेल तरी, बहीण भाऊ असेल, नातेवाईक असेल, आवडणार नाहीये. लक्ष देऊन ऐका. तुम्हाला वाटतं हा चांगलं बोलतात, नाही नाही, या गैरसमजात राहू नको. नाही, राहू नका. हालेलुया. म्हणून काय म्हटलं, एक काम कर. जर तिने दार बंद नसतं केलं तर खुसरफुसर चालली, काय ग हे तुझं पोराला पाठवून भांडं घेऊन चालली, काय लपडं, चला बघूया. पण त्यांनी एक काम केलं, दार बंद केलं. आणि जर दार बंद नसतं केलं तर दुसरे पण भांडे, अरे बाबा हिला तेल मिळतंय, दे बाबा आम्हाला पण दे. पण देवाने काय सांगितलं, दार बंद करून घे आणि तुझं तेल तुलाच मिळायला पाहिजे. आम्ही आमच्या आशीर्वादाचे दार उघडच ठेवतो आणि नंतर आम्हाला आमचे प्रॉब्लेम सुरू व्हायला सुरुवात. का झालं, मी तर दशांश देतोय, मी प्रार्थना करतोय, अरे का झालं, का पगार कमी झाला, का असं का तसं. नका करू. मी दशांश देताना माझा असं का होतं, माझा पगार कमी का झाला वगैरे. आपली चूक आहे. आम्ही आमचे आशीर्वाद कोणाला नाही दाखवले पाहिजे. योसेफाने त्याचं दर्शन दाखवलं आणि भावांनी त्याला मारण्याचा प्लॅन केला प्रियांनो. देव त्याला नाही म्हटला माझं दर्शन, देव त्याने एकट्याला सांगितलं होतं. म्हणून योसेफ सफरिंग मध्ये गेला प्रियांनो. हालेलुया. तुम्ही ऐकताय प्रियांनो? आर यू ब्लेस? हालेलुया. आणि तुम्ही करत जाता पण नुकसान तुमचं होतं प्रियांनो. हालेलुया. किती जणांना पटतंय? पटून घ्यावाच लागेल, कारण देवाच्या वचनानुसार आहे ते. कोणी चांगल्या हृदयाने येत नाही. प्रेज द लॉर्ड. पण तुमचं हृदय तुमच्या फॅमिलीविषयी, तुमच्या चर्चच्या लेकरांविषयी, मंडळीविषयी, सेवकाविषयी चांगला असू द्या, कारण तिथूनच ब्लेसिंग येतं. पहा बंधूंचं ऐकणे. कुठले बंधू? जे निर्बंध पाळणारे, जे सोबती आहे, जे नियमशास्त्रात चालणारे आहे, त्यांचे सोबती व्हा. कारण ते तुमचं हित करणारे, ते तुमच्या एकमेकांसाठी प्रार्थना करणारे, एकमेकांचे ओझे वाहणारे, एकमेकांची चिंता वाहणारे. आम्ही असंच बनलं पाहिजे प्रियानो. हालेलुया. आणि बायबल असं सांगतं, बरीचशी भांडे तिने आणले आणि सगळे भरून आले. ती म्हटली मला एक भांडे रिकामे. ती म्हटली आता कोणच मला देणार नाहीये, संपले. आणि मग तेल वाढायचं राहिलं. जा, काही तुला ठेव आणि जे कर्ज झालंय सावकाराचं त्याच्याकडे जाऊन देऊन ये. दुसरी म्हटली असती लय त्रास दिला, त्याच्या तोंडावरच मारती. पण त्यांनी तुझ्या तोंडावर नाही मारलं, देताना तुझ्या हातात दिलं नम्रपणे. आम्हाला राग, लय पैसे मागतोय, ह्याच्या तोंडावरच मारतो. पण तुला देताना तोंडावर नाही मारलं ना, तुझ्या हातात त्याने दिलं. आपला राग कसं म्हणतो ना, आता त्याचे पैसे तो मागणारच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ऋण घेणारे नाही, तो ऋण देणारे बना प्रियाना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला तुमच्या कार्यात धन्यता पाहिजे, देव असा आशीर्वाद देईल प्रियानो. फक्त हे फॉलोअप करा. आजचं वचन हे फॉलोअप करा प्रियांनो. घेतलं म्हणा, मी घेतोय, त्यानुसार बोलणार आणि कृती करणार. आजचं वचन तसंच आहे प्रियांनो. आलिशाचं ऐकलं म्हणा, आलिशाचं ऐकलं, भांडे आणले अख्ख्या गावाचे. अख्खे किती गावाचे असेल ना, 3000 किती असेल ना रे बापरे. हालेलुया. देव जेव्हा देतो तर स्वर्ग उघडून देतो. ते शब्द वापरूच नका. खुदा देता है छप्पर फाड़ के. छप्पर फाड़ के एक ही घटना हो गई है. छप्पर फाड़ के वो चौकों ने उठा के लेके आया और प्रेज द लॉर्ड. तुम्ही ब्लेस होताय. हालेलुया. म्हणा मी आजच्या वचनानुसार
जे देवाचं वचन पाळणारे आहेत त्यांचा मी सोबती आहे. करून बघा प्रियांनो. हालेलुया. आणि ज्या वेळेस मी इतरांचं सोबती होतो त्यावेळेस तुमच्या आशीर्वादाला रोक लागतं प्रियांनो. आमेन. ओके, संपलं. घरी गेल्यावर ही घटना वाचा. स्तोत्र 119 165. तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना. काय मानायचं आम्हाला? प्रिय देवाचं. सगळ्यांनी म्हणा देवाचं वचन मला लव्ह लेटर सारखं आहे. म्हणा लव्ह लेटर. म्हणाला का लाजता का? म्हणा लव्ह लेटर सारखं आहे. हा, पुढं. फार शांती असते. काय असती? आहे का तुमच्या घरात शांती आहे का? आपल्या घरात शांती आहे का? आहे का? का वादिवाद आहे? हालेलुया. असंच का झालं, तसंच का झालं, हा, हेच का केलं, तेच का केलं? प्रेज द लॉर्ड. म्हणा तुझे वचन पाळणाऱ्यांना म्हणजे प्रिय मानणाऱ्यांना त्या व्यक्तीचं डोकं चांगलं असतं. हालेलुया. त्या घरामध्ये काय असती? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे बघ, आता माझं डोकं फिरलंय, तू आता काय बोलू नकोस. असं किती जण करतात? पण तुझे वचन प्रिय मानणाऱ्यांना. म्हणा तुझे वचन प्रिय जो मानतो त्याचं डोकं शांत असतं. आणि म्हणून दावीद म्हणतो की तुम्ही माझ्या डोक्याला तेलाचा अभिषेक केला आहे. ओके, फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय त्यातलं 5 वचन मी माझं चुकलं नसेल तर मग गलती 5:1 वाचून आपण संपणार आहोत. फिलिप्पी आणि मनुष्य प्रकृतीचं होऊन त्याने ते वचन आहे बघा. हा, वचन सांगशील माईक मध्ये. फिलिप्पी 2 आणि मनुष्य प्रकृतीचं. हा, 2:8 वचन. ओके. हा, आणि मनुष्य प्रकृतीचे. हा, असे प्रकट होऊन. ते स्वतःला प्रगट करून त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. हा, नियम त्याने शास्त्र येशू ख्रिस्ताने तंतोतन वचन पाळलंय. लक्ष देऊन ऐका. ज्याला तुम्ही फॉलो करता, ज्या नावासाठी तुम्ही या चर्चमध्ये, ज्या नावाने तुम्ही ब्लेसिंग घेताय, ज्या नावाने तुम्ही आरोग्य घेताय, ज्या नावाने तुम्ही समृद्धी घेताय, तो व्यक्ती तो येशू वचन पाळणारा होता. हा, पुढं येतपर्यंत. हा, आज्ञा पालन करून म्हणजे वचन ऐकून आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. स्वतःला रिक्त केलं, लीन केलं. आणि बायबल सांगतं देवाने त्याला अति उंच केलं. आणि अति उंच देव म्हणतो माझ्या नावापेक्षा माझ्या वचनाची थोरी वाढवली. याचा अर्थ तुम्ही जर देवाचं वचन मेडिटेशन करताय, मनन करताय, तर देव तुम्हाला चांगल्या हुद्द्यावर, चांगल्या बलाढ्य गोष्टीवर तुम्हाला नेऊन ठेवेल. आमेन. गलती 5:1. या स्वातंत्र्य करता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे. हा, पुढं. म्हणून त्यात टिकून राहा, वचनात टिकून राहा, वचनासारखं वागा, वचनासारखं बोला, वचनासारखी सवय लावा. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. हा, वचन म्हणून सत्य तुला समजेल आणि सत्य तुला बंधनातून मुक्त करेल. आणि पुत्र ज्यांना बंधन मुक्त करतो ते खरेखुरे बंधन मुक्त आहे. किती जण आशीर्वादित होत आहे? या आपल्या जागेवर उभं राहूया आणि एक छोटीशी प्रार्थना वैशालीताई करतील. नंतर पुढच्या गोष्टीकडे आपण जाऊया. धन्यवाद ईश्वर. हालेलुया. स्वर्गीय देव बाप्पा, मी तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला उंच करतो देव बाप्पा.
कारण की तू चांगला देव आहेस देव बाप्पा, आणि तुझ्या चांगुलपणाचा तू आम्हाला नेहमी अनुभव देतो. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही प्रभू तुला प्रभू यासाठी तुझे आभार आणि उपकार मानतो, विशेष की आम्ही तुझ्या सानिध्यात आहोत प्रभू. आम्ही प्रभू या सकाळच्या वेळी तुझ्या छायाछत्राखाली आहोत प्रभू. आणि प्रभू तुझ्या प्रभू सानिध्यात असताना परमेश्वरा तू विशेष करून प्रभू तुझ्या योजना, तुझ्या इच्छा आमच्या जीवनासाठी तू प्रगट करतो देव बाप्पा. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो देव बाप्पा. तुझं वचन, नीती, शिक्षण, बोध आणि सुधारणूक आहे प्रभू. आणि बाप्पा तो बोध करण्यासाठी, ती सुधारणूक करण्यासाठी आणि ते नीती शिक्षण देण्यासाठी तुझा पवित्र आत्मा आमच्यासाठी ह्या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू आज जे वचन आले दे बाप्पा, की आम्ही तुझ्या वचनानुसार बाप्पा कृती करावं, तुझ्या वचनानुसार बोलावं, तुझ्या वचनानुसार बाप्पा चालावं. आणि तुझं वचन प्रभू आम्ही नेहमी आमच्या अंतःकरणात बाळगावं परमेश्वरा. अशी कृपा, असं सामर्थ्य प्रभू तू या सकाळच्या वेळी आम्हाला दे परमेश्वरा. आणि त्याद्वारे तुझा गौरव दे बाप्पा. आज तुझं वचन प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करू दे, आमच्या स्वभावात कार्य करू दे आणि आमच्या जीवात, आत्म्यात ते कार्य करू दे. कारण बाप्पा तुझं वचन सांगतं आकाशवृत्ती नाही तशी होईल, परंतु तुझं वचन कधी ढळणार नाही, तुझं वचन कधी पडणार नाही प्रभू. ते वचन सजीव आहे, ते सक्रिय आहे देव बाप्पा. आणि अशा वचनामध्ये आम्हाला तू अधिक आणि अधिक बळकट कर आणि तुझा गौरव दे. तुझं वचन स्वीकारत प्रभू आज आलेल्या प्रत्येक लोकांना आम्ही आशीर्वादित करतो देव बाप्पा. हा आठवडाभर प्रभू या वचनाला घेऊन चालण्याचं सामर्थ्य त्यांना दे आणि या वचनानुसार त्यांना फलप्राप्ती होऊ दे, त्यांच्या कामात त्यांना यश मिळू दे परमेश्वरा. आणि त्याद्वारे तुझा गौरव त्यांना करता येऊ दे. तुला धन्यवाद दे, स्तुती करत बापा. तुझ्या लोकांना आशीर्वाद बोलत प्रभू. सर्व आदर आणि सन्मान तुझा आहे आणि तुलाच देत ही प्रार्थना येशूच्या महान आणि सामर्थ्यवान नावात करते म्हणून तो ऐक पित्या. आमेन. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद.